नमस्कार. बिपिन जगताप या बी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. उद्योगातून समृद्धीकडं हा भाग 1 आपण पाहिलाच. या भागामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या योजनांची थोडक्यात माहिती पाहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून जी लोक यशस्वी उद्योगात पुढे गेलेली आहेत त्यांच्या यशोगाथांबाबतही माहिती मी या पहिल्या भागात दिली होती. आज आपण पाहणार आहोत की उद्योगातून समृद्धीकडं याचा दुसरा भाग. उद्योग आणि समृद्धी ह्या अत्यंत निकटवर्ती असे शब्द आहेत, एकमेकांशी पूरक शब्द आहेत आणि एकमेकांना संलग्न शब्द आहेत. जिथं उद्योग असतो, शेती असते, तिथं समृद्धी नक्कीच येत असते आणि म्हणूनच आपण हा विषय घेतलेला आहे की उद्योगातून समृद्धी. समृद्धीची व्याख्या आपण बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात बक्कळ अशा सुखाशी करतो, परंतु समृद्धी ही आपल्या सुखापेक्षा इतरांच्या सुखातही जास्त असते आणि म्हणूनच उद्योजक हा खऱ्या अर्थाने समृद्धी पेरणारा एक शेतकरीच असतो. कशा पद्धतीनं तर एक आपण पाहिलं असेल की उद्योजक अनेक लोकांना रोजगार देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा रोजगार देत असताना तो खूप लोकांचे संसार चालवतो, खऱ्या अर्थाने त्या लोकांचं पोषणही करत असतो. म्हणूनच आपण उद्योगातून समृद्धीकडे असा हा मोठा विषय याच्यावरती चर्चा करणार आहोत. कोणताही उद्योग करत असताना परिश्रम करण्याची, कष्ट करण्याची तयारी असणं फार आवश्यक आहे. ज्याला कष्ट करता येतं, परिश्रम करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं संयम ठेवता येतो, अशी लोक सहजासहजी उद्योजक बनू शकतात. परंतु जिद्द, चिकाटी आणि मोठं स्वप्न पाहणं हे उद्योजकाचं सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा असते. आज आपण पाहतो की एके ठिकाणी वि स खांडेकर म्हणतात की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. माणसाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडणं आणि त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्नभंग पावलं तरी त्या स्वप्नामागं रक्ताळलेल्या पावलांनी चालणं, याला म्हणतात जीवन. आणि जीवनाला अर्थ येतो तो या अशा सगळ्या गोष्टींमुळं. उद्योजकांनी सुद्धा असं भव्य दिव्य स्वप्न पाहावं आणि ह्या भव्य स्वप्नांमागं अत्यंत चिकाटीनं, संयमाने आणि सगळ्यात महत्त्वाचं संयमाने धावणं आवश्यक आहे, म्हणजे ते स्वप्न एक दिवशी आपल्या हातात येतं. उद्योजक होण्यासाठी फार मोठ्या कष्टाची, फार मोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे, पण उद्योजक बनण्यासाठी अत्यंत संयम, हुशारी आणि बाजारपेठेची माहिती मात्र असणं आवश्यक आहे. आज आपण पाहतो की अनेक गोष्टी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक ठिकाणी केल्या जातात. आपण पाहिलं तर जगातला चायना असा एकमेव देश आहे की जिथं घरोघरी छोट्या गोष्टी बनवल्या जातात आणि उद्योगाच्या माध्यमातून हा देश जागतिक स्तरावर तर महासत्ता बनण्यासाठी पुढं जात आहे. आपल्या देशातसुद्धा फार मोठी लोकसंख्या आहे, जी आज आपण पाहतो की गावोगावी, घरोघरी अनेक बेरोजगार तरुण तरुणी आपल्याला दिसून येतात. परंतु या उद्योगांना, या हातांना जर उद्योजकांचे हात बनवले तर आपला देश जगात सगळ्यात मोठी महासत्ता होऊ शकतो आणि त्या देशाला कुणीही अडवू शकणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून असं महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहावं. ग्रामीण भागातील गरजू लोकांना रोजगार निर्माण करून त्यांच्या हातांना काम देण्याचं एक मोठं भव्य दिव्य स्वप्न आपण पाहावं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडून, ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करून ते साक्षात अनेक लोकांच्या आयुष्यात नवसंजीवनी देऊ शकतं, एक प्रकाश पाडू शकतं. म्हणूनच उद्योजक हा खऱ्या अर्थाने एक सामाजिक कार्यकर्ताच असतो, कारण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार तर उपलब्ध होतोच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांच्या माध्यमातून त्या प्रॉडक्टला, त्या वस्तूला जी निर्मित केलेली आहे तिला हजारो लोकांपर्यंत पोहोचवत त्यांचीसुद्धा सेवाच घडून येते. यासाठी आपण उद्योजकतेला समृद्धीकडे जाण्याचा महामार्ग असंच म्हणतो. मित्रांनो, अनेक गोष्टी असतात, अनेक शासनाच्या योजना असतात. या योजना आपण घ्याव्यात आणि त्याच्या माध्यमातून आपण समृद्ध तर व्हावं, पण आपल्या समाजाला आणि पर्यायाने देशाला समृद्ध करण्याचा महामार्ग स्वीकारावा. तुम्हाला सगळ्यांना एक लक्षात आलं असेलच की शेती आणि नोकरी किंवा उद्योग याच्यामध्ये
फार पूर्वीपासून शेती ही उच्च स्तरावरती होती, व्यापार हा मध्य स्तरावरती होता आणि नोकरी ही कनिष्ठ स्तरावरती होती. आज आपण नेमकं उलटं पाहत आहोत. आपण सगळं शिक्षण घेत आहोत ते अगदी नोकरी कनिष्ठ स्तरावरती जाण्यासाठी, पण आपली शेती समृद्ध करण्यासाठी, आपला व्यापार उद्योग समृद्ध करण्यासाठी आणि त्यानंतर नोकरी करण्यासाठी असं आजचं जीवन आपल्याला पाहायला पाहिजे. आणि यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या समृद्ध महामार्गावरती जाण्यासाठी वेगवेगळ्या कृतींचा उपयोग करून आपण शेती आणि व्यापारामध्ये वेगवेगळे प्रयोग करून नाविन्याचा ध्यास घेऊन मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, एक उदाहरण मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यातील एक छोटं गाव आहे आणि या छोट्या गावातील एका तरुणाला वाटलं की आपण उद्योजक व्हावं. मराठी माणसाने उद्योजक व्हावं म्हटलं तरी आपल्या डोक्यावरती, आपल्या कपाळावरती आठ्या पडतात, कारण मराठी माणूस आणि उद्योजक हे समीकरण आजही तसं आपल्याला पसंतीस पडत नाही. परंतु हा तरुण जो होता त्याने निश्चय केला की आपण उद्योजक होणारच आणि उद्योजक होणार असं भव्य दिव्य स्वप्न त्याने पाहिलं आणि त्या स्वप्नांच्या मागं तो रात्रंदिवस पळाला. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या घरात आईवडील शेतमजूर आहेत आणि आईवडिलांचं कसलंही पाठिंबा नाही, घरात शिकलेलं फारसं कोणी नाही, अशा परिस्थितीत हा अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा उद्योजक बनण्याचं एक मराठी तरुण स्वप्न पाहत होता आणि त्याने ठरवलं की आपल्याला या स्वप्नासाठी कुणीही अडवू शकणार नाही. खऱ्या अर्थाने त्यांनी घरातून अगदी पळून गेला, अनेक ठिकाणी राहिला. उद्योजक होण्याच्या स्वप्नामागं जात असताना एके ठिकाणी त्यांनी विचारलं की मला थोडं काम आपल्याकडे मिळेल का. माणसांनी सांगितलं की काम, एका ठिकाणी त्याला सांगितलं की काम मिळेल, परंतु तुला पैसे मात्र पगार काही मिळणार नाही, हेल्पर म्हणून तुला काम करावं लागेल. आणि मुलाने तेही स्वीकारलं. हेल्पर म्हणून काम करण्याचं त्यांनी निश्चय केला. तात्पर्य असं होतं की त्याच्यातून त्याला प्रशिक्षण घ्यायचं होतं. वेल्डिंग वर्कशॉपमध्ये किंवा इंजिनिअरिंग जे आहे त्याच्यामध्ये तो काम करत होता. एका वर्कशॉपमध्ये त्यांनी काम करता करता अनेक गोष्टी शिकून घेतल्या. ज्यावेळेस प्रशिक्षण पूर्ण झालं त्यावेळेस त्यांनी घरी आला, एका ठिकाणी दुकानात कामाला लागला, पण उद्योजकतेचं स्वप्न मात्र त्यांनी कमी होऊ दिलं नाही. ध्यास मात्र तोच ठेवला आणि एक दिवशी तशी संधी आली. त्या भागातील एका नामवंत बागायतदार श्रीमंत माणसाचा ट्रॅक्टरचा डबल पलटी नांगर तुटला आणि तो दुरुस्तीला दुसऱ्या शहरात चालला होता. या तरुणाने सांगितलं की हा दुरुस्त मी करू शकतो. त्या काळी त्या ठिकाणी कोणीही असा नांगर दुरुस्त करत नव्हता. मात्र ह्या तरुणाने सांगितलेला विश्वास पाहून त्या माणसाने तिथंच तो नांगर दुरुस्त करून घेतला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनाही बातमी कळली की आपल्या गावात एक अत्यंत चांगला कलाकार, एक अत्यंत चांगला कुशल माणूस आहे आणि जो हे काम करू शकतो. त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की आपल्या या भागात अशा अनेक नांगर आहेत, पण दुरुस्त करणार मात्र कुणी नाही. तू दुरुस्त चांगल्या प्रकारे करू शकतो, तर तू या ठिकाणी एक चांगलं तुझं स्वतःचं वर्कशॉप का सुरू करू शकत नाही. त्यांनी सांगितलं की साहेब, माझे आईवडील तर शेतमजूर आहेत, माझ्यापाशी फारसा पुष्कळासा पैसा नाही उद्योगाला, माझ्यापाशी भांडवल नाही, तर मी उद्योग कसा सुरू करू शकतो. आणि त्या मुलाने नंतर त्याला त्या आमदार साहेबांनी सांगितलं की आपल्या इथं तुला मी जागा उपलब्ध करून देतो, बँकेत फोन करून सांगतो आणि त्या ठिकाणी तू उद्योग सुरू कर. तरुणाला आकाश ठेंगणं झालं. त्याला असं वाटलं की आता आपला उद्योग नक्की सुरू होईल, पण बँकेच्या अडचणी आल्या. पूर्वीचं कर्ज होतं ते फेडलं नसल्याने त्याला बँकेतून तसा सपोर्ट मिळाला नाही. आणि मग त्यांनी सांगितलं मॅनेजरला की साहेब, एवढी कृपा करा की माझ्यावरती थोडे मला भांडवल उपलब्ध करून द्या, मी कष्टानं, जिद्दीनं, चिकाटीनं तुमचे सगळे पैसे फेडीन. आणि मग त्यांनी खादी ग्रामोद्योग विभाग सोलापूर इथं संपर्क साधला. त्याला 5 लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या कर्जावरती सुरू केलेला मोहोळ इथला विष्णू थिटे या नावाच्या तरुणाचा आज सगळ्यात मोठा उद्योग आहे. 10-15 कोटी रुपयाची उलाढाल आहे. आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून अगदी मोठ्या प्रमाणात लोक ट्रॅक्टरचे नांगर घेण्यासाठी त्याच्या या वर्कशॉपला येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात 35-40 लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. तुमच्या एक लक्षात आलं असेल की जिद्द असेल, चिकाटी असेल, प्रशिक्षण असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संयम असेल, तर कुठलाही उद्योग पैशापेक्षा जिद्दीवरती आणि चिकाटीवरती, संयमावरतीच उभा राहतो. हे विष्णू थिटे या आपल्या तरुणाने दाखवून दिलेलं आहे. त्याच्याबाबतची ही सगळी गोष्ट, त्याची ही मुलाखत या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की आहे. ती तुम्ही पहा आणि त्याच्यापासून सुद्धा आपण प्रेरणा घेऊ शकता. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की जे आपल्याला प्रेरणा देतात, आपल्याला उत्साह देतात आणि नव्या गोष्टी करण्यासाठी सतत आपल्या पाठीमागं असतात. त्यामुळं या अशा लोकांच्या शोधात तुम्ही राहिलं पाहिजे
आणि उद्योजक म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना नवीन रोजगार दिला पाहिजे। यासाठी या यूट्यूब चॅनलवरती मधमाशा पालन असेल किंवा अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत त्याबाबतची सगळी माहिती सविस्तरपणे दिलेली आहे। काही यशोगाथासुद्धा दिलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा आणि उत्साह नक्की मिळेल। एक लक्षात घ्यायचं की आत्मविश्वास प्रचंड ठेवला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जर ठरवलं की आपण उद्योजक होणारच आहे तर या जगातली कुठलीही गोष्ट, कुठलीही व्यक्ती, कुठलेही नियम तुम्हाला यापासून अडवू शकणार नाहीत। त्यामुळे एक लक्षात घ्या की शासन, अनेक गोष्टी, अनेक लोक तुमच्या मदतीला आहेतच, परंतु ही मदत प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत आहे। त्या मदतीतून आपण आत्मविश्वासपूर्ण एखाद्या विषयाचा अभ्यास करून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या उद्योगात उतरून त्या उद्योगाचा परिपूर्ण अभ्यास करून जर पुढे गेलात तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणीही अडवणार नाही। आज आपण पाहिलं असेल की आजूबाजूची लोक खूप मोठ्या प्रमाणात नवनवीन शोध घेत असतात, नवीन उद्योग करत असतात। शेतीमध्ये सुद्धा अनेक प्रयोग केलेले आहेत, परंतु या शेतीपूरक व्यवसायांमध्ये सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आज फूड प्रोसेसिंग नावाचा एक उद्योग आहे की ज्याच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना फूड प्रोसेसिंग म्हणजे नाशवंत जे आपली फळं, फुलं किंवा बाजार आहे त्या नाशवंत शेती उत्पादनांचा पुन्हा एकदा प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या या मालाला चांगल्या पद्धतीनं बाजारपेठ निर्माण करून देणं, अशा प्रकारचे आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात उद्योग करता येतात। आणि या उद्योगासाठी सुद्धा आपला आज बेकरीसारखा एक अत्यंत चांगला उद्योग आहे की ज्याच्या माध्यमातून आज बेकरीचे सगळे प्रॉडक्ट्स खूप मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी त्याला वाढलेली आहे। यासाठी आपण काही प्रशिक्षण घेऊ शकतो। मी आज या आपल्या सत्रामध्ये काही प्रशिक्षण संस्थांचीही नावं सांगणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास कार्यक्रम किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था, जे एक उद्योजकते MCED ही एक उद्योजक बनवणारी प्रशिक्षण संस्था आहे आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या निर्मितीबाबतचं, सेवेबाबतची प्रशिक्षण मिळत असतात। अनेकदा ही प्रशिक्षणं शासनाच्या विविध योजनांमधून सुद्धा मोफत मिळत असतात आणि यासाठी आपण पुण्याला किंवा आपल्या जिल्हा स्तरावरती जिथं जिल्हा उद्योग केंद्र आहे या ठिकाणी सुद्धा चौकशी केली तर आपल्याला MCED याची माहिती मिळू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही प्रशिक्षण संस्था आपल्याला वेगवेगळ्या बाबतची माहिती मिळू शकेल। पुढच्या काही दिवसात आपण MCEDचे जे प्रमुख आहेत त्यांचीही या चॅनलवरती मुलाखत घेणार आहोत आणि कोणकोणती प्रशिक्षणे दिली जातात, त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपला काय फायदा होऊ शकतो आणि त्याचं बेसिक फी किती असते याबाबतची सगळी माहिती ते तुम्हाला देऊ शकतील। दुसरी एक संस्था आहे मिटकॉन नावाची। तर मिटकॉन ही संस्थासुद्धा प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून अग्रेसर संस्था राज्यात आहे। या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उत्पादनांची, सेवेंची किंवा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी जी आहे त्याबाबतची बाजारपेठेची माहितीसुद्धा ही संस्था आपल्याला देत असते। यासाठी मिटकॉन ह्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेगवेगळी प्रशिक्षणं आपल्याला दिली जातात। मी आत्ता सांगितल्याप्रमाणे MCED असेल, मिटकॉन असेल किंवा अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत, म्हणजे कॉपरेटिव्ह सहकार विभागाच्या मार्फतसुद्धा आपला प्रशिक्षण दिले जातात। अनेक संस्था आज प्रशिक्षणाचे काम करतात आणि त्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून आपला काही बेसिक किंवा काही प्राथमिक स्तरावरील माहिती आणि पुढं जाऊन आपल्याला जर खूप उत्साह असेल, आपल्याला नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आज आपल्या जवळ असणाऱ्या मोबाईलचा वापर करून सुद्धा गुगलवरून अशा अनेक संस्था ज्या प्रशिक्षण देतात त्यांची आपण माहिती घेऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या बाजारात चालणारा, दैनंदिन गरजा असणारा असे उद्योगाच्या माध्यमातूनच या संस्थांच्या माध्यमातून आपण उद्योगाची निवड करणं फार गरजेचं आहे। आणि जर असा उद्योग आपण निवडला आणि ज्याच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात तो उद्योग बंद होणार नाही किंवा त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना रोजगार देता येईल अशी जर माहिती आपण घेतली तर मला असं वाटतं की अनेक उद्योग जे आहेत ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या प्रशिक्षण संस्था कोणत्या उद्योगाला किती कर्ज मिळतं, कर्ज घेण्यासाठी कोणते फॉर्म उपलब्ध आहेत, कोणत्या योजना उपलब्ध आहेत, ते ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट हा जो एक भाग असतो हा भागसुद्धा त्या संस्था आपल्याला मदत करून त्या पूर्ण करण्यासाठी अत्यंत सहकार्य करत असतात। म्हणून या संस्थांच्या माध्यमातून किंवा शासनाचा स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य विकास जो कार्यक्रम आहे त्या माध्यमातून सुद्धा शासनाच्या
स्किल इंडिया या वेबसाईटवरती जाऊन आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणांची माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं शासनाच्या अनुदानातून सुद्धा काही प्रशिक्षण आपल्याला भेटत असतात। उदाहरणार्थ पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, जी या योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात आलेली आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं की ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला ज्यावेळेस कर्ज मंजूर होतं त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा आपल्या 10 दिवसाचं उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम हे ट्रेनिंग देण्यात येतं, जेणेकरून आपला उद्योग हा यशस्वीपणे चालू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मधमाशा पालन या योजनेत तर 10 आणि 20 दिवसाचं असे 2 वेगवेगळे प्रशिक्षण आपल्याला मोफत दिली जातात आणि या माध्यमातून सुद्धा मधमाशांची संपूर्ण माहिती देण्यासाठी प्रशिक्षण नक्की उपयोगी पडत असतात। म्हणूनच आज मी आपल्याला सांगितलं की उद्योजकतेकडून समृद्धीकडे जात असताना प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा येतो आणि हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काही माहिती मिळाली तर पुढे जाऊन आपण त्याच्यामधील जास्तीची माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की ही प्रशिक्षणं शासन अनेकदा मोफतही देत असतं, परंतु याबाबतची आपण सविस्तर माहिती MCD आणि मिटकॉन यांच्यामार्फत पुढच्या काही काळात घेणारच आहोत। पण तत्पूर्वी आपण याबाबतची माहिती आपल्या गुगलवरून सुद्धा सर्च करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्योगाची निवड करून त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो। या आणि अशाच अनेक माहितींसाठी मला असं वाटतं की हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर मात्र हा व्हिडिओ नक्की करा, कारण जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ घेऊन जाणं हे सुद्धा एक समाजहिताचंच काम आहे आणि तुम्ही ते नक्की कराल असा मला विश्वास आहे। बिपिन जगताप या यूट्यूब चॅनलवरती आपण उद्योगातून समृद्धीकडे भाग 2 आज पाहिला। पुढच्या भागात आपण नव्या विषयासह भेटूया। धन्यवाद।